आपण आज आपली महानगरपालिका क्षेत्रात टिटवाळा भागाची जी स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी महानगरपालिकाची जागेवर मियावाकी पद्धतीचे 50,000 झाडांची वृक्ष लागवड आज आपण BPCL यांची CSR निधीतून करतोय। एक आगळा वेगळा उपक्रम आहे, कारण CSR ची निधी उपलब्ध करून BPCL ची जे एन्व्हायरमेंट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याकरिता आपण हे करतोय आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकाचा खर्च पण होत नाही आणि संयुक्त विद्यमानाने सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि एन्व्हायरमेंट रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपण हे वृक्ष लागवड या ठिकाणी करतोय। या ठिकाणी मियावाकी पद्धतीचे जे घनघाट अटल घनवन आपण म्हणतो त्याचे 50,000 झाडांची वृक्ष लागवड या ठिकाणी केली जाणार आहे। त्याची सुरुवात आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ 500 विद्यार्थी, इतर स्थानिक नागरिक, सगळे लोकप्रतिनिधी आणि काही मीडिया पर्सन्स उपस्थित आहेत। आपला ऐसा ध्येय आहे, यावर्षी असं टार्गेट होतं की 1 लाखपेक्षा झाड आपल्या शहरात लावायचे, ते आपण अचीव केलेलं आहे। पुढच्या वर्षी पण मोठ्या संख्येने आपल्याला झाड लावायचे, त्याच्यामध्ये सोसायटीज असो, गार्डन असो, रोड साईड प्लांटेशन्स असो आणि मियावाकी पद्धतीचे इवन लेक्स आणि आपले जे नदी नाले आहेत त्या ठिकाणचे पण आपण काही स्पेसेसला ट्री प्लांटेशन करणार आहोत। त्यामुळे आपलं जे शहर आहे त्याची जी शाश्वतता आहे तेही राहणार आहे। हवाचे प्रदूषणलाही आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो याच्या माध्यमातून आणि ग्रीन अँड क्लीन सिटी जे आपल्याला KDMCला करायचे त्याला याच्या मध्ये आपल्याला सहभाग होणार आहे। आता याच्यामध्ये जवळजवळ 50 ते 70 प्रकारचे झाड असणार आहे। मियावाकी पद्धतीमध्ये एक लहान, एक मध्यम आणि एक मोठा प्रजातीचे झाड आपण लावतो। या 50,000 झाडांमध्ये वड, पिंपळ, जांभूळ, त्याचबरोबर काही फुलांचे झाड, काही मसाल्यांचे झाड, असे विविध प्रकारचे प्रजात्यांचे जे देशी प्रजाती आहे, इंडिजिनस स्पीशीज आहे, असे एकंदरीत आपण या ठिकाणी लावणार आहोत। आणि आपला जे मियावाकी पद्धतीचे असते की 1 वर्ष आपल्याला थोडंसं लक्ष जास्त ठेवावा लागतो, त्यानंतर नॅचरल ग्रोथ, नैसर्गिक वाढमुळे आणि कॉम्पिटिशनमुळे हे झाड ऑटोमॅटिकली टिकतात स्पर्धेमध्ये, म्हणून 3 वर्ष आपल्याला राखीव करावा लागतो आणि ते आपण KDMC आणि BPCL आणि एजन्सी मार्फत करणार आहोत। त्यानंतर आपल्याला ते हँडओव्हर होणार आहे आणि त्यानंतर KDMC याची पूर्ण जबाबदारी घेणार आहे आणि याचं प्रोटेक्शनही करणार आहे। मियावाकी स्पॉट्स म्हणजे विविध क्षेत्रावर मध्ये केलेले आहे। काही प्रायव्हेट स्पेसेसमध्ये जिथे सोसायटीज आहेत मोठे मोठे त्यांच्या मार्फतही करण्यात आले। तिसगावमध्ये एक आपण मियावाकी केलेला आहे आणि पुढच्या वर्षी पण असे जे महापालिकाचे असे प्लॉट्स आहेत त्या ठिकाणी आपण वृक्षारोपण करणार आहोत।